कधी तुम्ही विचार केला आहे का की जगातील फक्त 1% लोकांकडे जगातील 96% पैसा कसा पोचतो आणि त्या 1% लोकांकडे असं काय आहे जे उरलेल्या 99% लोकांकडे नाही आहे. तर त्याला म्हणतात द सिक्रेट. आणि त्यांना हे रहस्य समजलेलं आहे आणि ते सतत त्याचं पालन करत असतात. म्हणजे जे 1% लोक आहेत ते. कारण कसं म्हटलं जातं की आपल्या विचारामध्ये खूप मोठी शक्ती असते आणि जसं आपण विचार करतो तसंच आपण बनत असतो. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरच मिळेल. आणि जर पुढे व्हिडिओ आवडला तरच तो पुढे लाईक आणि शेअर करा. तर मी आज बोलणार आहे द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल, जे रोंडा बर्न यांनी लिहिलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी त्या पुस्तकाचा सारांश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे पुस्तक खूप छान आणि हजारो बऱ्याचशा म्हणजे करोडो म्हटलं तरी हरकत नाही आहे, याच्या प्रती खपलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. आपल्याकडे बघा मोठमोठ्या कवींनी जसे विल्यम शेक्सपियर असेल, विल्यम ब्लेक असेल यांनी आपल्या कवितांमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाच्या नियमाबद्दल खूप सविस्तर लिहिलेलं आहे. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनीसुद्धा आपल्या चित्रांमधून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतो की तुम्ही तुमचे विचार जसे आहेत तसे असतात, तशाच गोष्टी तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत असतात. जसे विचार तुमच्या मनात येतात तसेच अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःहून ओढून घेत असतात. आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारची चुंबकीय अशी शक्ती असते आणि शक्ती आपण जो विचार करू, जसा विचार करू तशाच गोष्टी आपल्याकडे खेचत असते, आपल्या आयुष्यात ती आणत असते. आता तुम्ही लक्ष दिले का बघा की झोपण्यापूर्वी जर आपण जे विचार आपल्या मनात चालू असतात किंवा दिवसभर आपण जे काही विचार करतो, जे विचारचक्र आपल्या डोक्यात मनात चालू असतं त्याच गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात. बरोबर आहे. आणि आपण तेच म्हणतो की अरे मी तर हाच विचार केला होता आणि या गोष्टीबद्दलच मला स्वप्न पडलं. तर ते तसं नसतं. दिवसभर तुम्ही काय विचार करता, तुमच्या मनात काय चाललं आहे हे सतत चक्र फिरत असतं आणि तेच आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं. तेच स्वप्नात असतं, जे आपण विचार करू तेच दिसतं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन चांगल्या गोष्टींना आकर्षित करतो, तसेच वाईट गोष्टींना देखील अट्रॅक्ट करत असतो. म्हणूनच झोपण्यापूर्वी नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करायला हवा, असं हे द सिक्रेटमध्ये सांगितलेलं आहे. आता बरेच लोक जण काय म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही आहे, मग त्याचा आम्हाला फायदा कसा मिळणार. तसंच आहे की आपल्या जीवनामध्ये विचारांचं खूप मोठं म्हणजे आपलं जीवन खूप प्रभावित असतं आपल्या विचारांनी. तर तुम्हाला आयुष्यात समजा आता काही गोष्टी साध्य करायच्या आहे, तुमचं काहीतरी ध्येय आहे, काहीतरी बनायचं आहे, हे यश मिळायचं किंवा ही गोष्ट करायची आहे, तर त्याला एक हे करण्यासाठी, पुश करण्यासाठी म्हणा किंवा त्या तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी तुमचे विचारच तुम्हाला ते मदत करत असतात. त्यामुळे जे काही तुम्ही विचार कराल ते चांगले विचार असायला हवेत, जेणेकरून तुम्हाला त्या तुमच्या ध्येयापर्यंत पोचता येईल, तुम्हाला हवं ते सहज मिळवता येईल जर तुम्ही या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा नियम जर पाळलात तर. म्हणजे जसा विचार करणार तसंच ते घडणार आहे. तर या पुस्तकाच्या द सिक्रेट या पुस्तकाच्या लेखिका रोंडा बर्न म्हणतात की जोपर्यंत मी हे रहस्य शोधलं नव्हतं तोपर्यंत मला ध्यानधारणेची शक्ती समजली नव्हती. म्हणजेच लेखिकेचं म्हणणं असं आहे की मेडिटेशन काय असतं, ध्यानधारणा याची शक्ती, म्हणजे त्या मेडिटेशन तर करत होत्याच पण त्याची शक्ती त्यांना माहिती नव्हती. तर मेडिटेशन तुमच्या मनाला शांत करतं. त्यामुळे त्यांना जेव्हा या रहस्याचा शोध लागला की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जो आपण विचार करू, जसा विचार करू त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित होत असतात, ह्या रहस्याचा शोध जेव्हा लेखिकेला लागला तेव्हा त्यांना त्या मेडिटेशनची शक्ती समजली. म्हणजेच मेडिटेशन थोडक्यात काय तर मेडिटेशनमुळे जे हवं ते आपण नक्की मिळवू शकतो. तर काय आपल्या भगवद्गीतेमध्ये पण हेच सांगितलं आहे की तुम्ही जे इच्छिता ते तुम्हाला मिळू शकतं, पण सर्वोच्च आनंद म्हणजे आत्मशांती आणि मोक्ष, हे भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे. रोंडा बर्न सांगतात की सुरुवातीला तासनतास मेडिटेशन करण्याची गरज नाही. म्हणजे मेडिटेशन करायचं म्हणजे अर्धा तास 1 तास शांत बसायचं असं काही नाही आहे. फक्त सुरुवातीला 2-3 मिनिटांनी सुरुवात करा, नंतर मग ते हळूहळू 10 मिनिटापर्यंत वाढवा. कारण आपल्या विचारामधून निर्माण होणारी ऊर्जा विश्वात पोचते. म्हणजे या
ब्रह्मांडामध्ये म्हणजेच या युनिवर्समध्ये पोचते आणि विश्व म्हणजे जे ब्रह्मांड आहे त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आणायला सुरुवात करतं. त्यामुळे अनेक नकारात्मक विचारांना मनात आपण इतकं स्थान देतो की ते ब्रह्मांड त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आणून सोडतं आणि आपण मग सतत विचार करतो की अरे असं होऊ नये, असं कसं झालं, आणि शेवटी तेच घडलं. म्हणजेच नकारात्मक गोष्टींना जास्त आपण आपल्या मनामध्ये थारा द्यायचा नाही. जे आपल्याला हवं आहे ते सगळं पॉझिटिव्ह वेमध्ये आपण बोललं पाहिजे. जर एखादी व्यक्ती इमारतीतून पडली तर तिला गुरुत्वाकर्षणाचा नियम माहीत असो नसो ती खाली पडणारच, बरोबर आहे ना. गुरुत्वाकर्षण जे वस्तूला खाली खेचतं, आपल्याकडे ओढून घेतं. त्यामुळे इमारतीवरून पडणारी जर व्यक्ती असेल तर काय करणार, तर ती खालीच पडणार आहे. तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती असो वा नसो तो सतत काम करत असतो. म्हणजे बघा, जरी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती नाही आहे, हे काय प्रोसेस असते, यात काय रहस्य दडलं हे जरी तुम्हाला माहीत नसेल तरी ते इनडायरेक्टली बॅक ऑफ माइंड तुमच्या लाईफमध्ये आपण माइंडपेक्षा की ते काम करत असतं. म्हणजेच की तुम्ही विचार करता, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, आणि तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातात. मग हे का घडतं आहे हे तुम्हाला समजत नाही, पण ती शक्ती असते ती त्या घडण्यामागे कारण असतं ते म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही स्वतःच ते तुमच्या आयुष्यात खेचून आणलेलं असतं. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते सतत गुरुत्वाकर्षणासारखं काम करत असतं. एका संशोधनानुसार माणसाच्या मनात दररोज जवळपास 60,000 विचार येत असतात, बरोबर. ते सगळे ट्रॅक करणं अशक्य आहे. म्हणजे जेवढे विचार आपण करतो तेवढं सगळं त्याच्यावरती काम करणं किंवा त्याला लक्षात ठेवणं हे आपल्या हातात नाही आहे. पण आपल्या भावना आपल्याला सांगतात की आपण कसं विचार करत आहोत, बरोबर. म्हणजे आपले फिलिंग आहेत तेच आपल्याला सांगत असतात. कधी आपल्याला राग येतो, कधी निराशा कधी भीती वाटते, कधी अगदी निराश वाटतं, कधी उदास वाटतं. तर हे संकेत असतात. म्हणूनच लेखिका रोंडा बर्न सांगतात की अशी एक यादी तयार ठेवा जे तुमचे विचार बदलू शकेल. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला खूप उदास वाटेल किंवा निगेटिव्ह मनातून फिलिंग येत असेल तर काय करा, तर तुमची स्वप्न, तुमची आवडती गाणी याची यादी तयार करून ठेवायची. तुमचे आनंद देणारे क्षण आयुष्यात कोणते होते, प्रिय व्यक्तीच्या आठवणी, हे सगळं लिहून ठेवायचं. जेणेकरून याची लिस्ट करून ठेवायचं. जेणेकरून जेव्हा नकारात्मकता वाढेल तुमच्या मनामध्ये, जेव्हा निगेटिव्हिटी वाढायला लागेल तेव्हा त्या गोष्टींकडे परत जा. म्हणजे जी लिस्ट लिहिलेली आहे ना त्या गोष्टींकडे पुन्हा जा, त्या गोष्टी पुन्हा वाचा. तर या पुस्तकामध्ये 3 स्टेप्स आहेत किंवा 3 भागामध्ये हे पुस्तक आहे. किंवा त्याच्या 3 असे पॉईंट महत्त्वाचे सांगितलेत असं म्हणता येईल आपल्याला. पहिलं आहे त्याच्यामधलं आस्क म्हणजे म्हणजे मागायचं आहे आपल्याला. या युनिवर्सकडून आपल्याला मागायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला स्पष्ट असलं पाहिजे की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. ते लिहून ठेवा. नेमकं मला हे हवं आहे आयुष्यात, ते लिहून ठेवा आणि तेच तुम्ही मागा. जसं आपण देवावरती भक्ती ठेवतो, विश्वास ठेवतो आणि देवाकडे मागतो, तसंच हे युनिवर्स आहे, ब्रह्मांड आहे, जे या देवानेच किंवा विधाताने, त्यालाच आपण देव म्हणतो, निर्माण केलेलं आहे. तर जे काही तुम्हाला हवं आहे, जो तुमचा गोल आहे तो लिहून ठेवा आणि तेच तुम्ही युनिवर्सकडे मागा, असं लेखिकेने या पुस्तकात सांगितलेलं आहे. हे पहिलं झालं हा भाग. दुसरा म्हणजे बिलीव म्हणजे विश्वास ठेवा. आता जी गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे, तुम्हाला ती हवी आहे आणि तुम्ही ती लिहून ठेवलेली आहे, तर त्याच्यावर असा विश्वास ठेवा की ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे असा विचार करा. म्हणजेच मी एकच उदाहरण घेते की आता मी एक सक्सेसफुल लेखिका बनलेली आहे हे पॉझिटिव्ह टेन्समधलं वाक्य. म्हणजे असं झालेलं आहे, असंच त्या गोष्टीकडे पाहायचं आहे, अशा प्रकारे विचार करायचा आहे. तुमच्या वागण्यात बोलण्यात तो विश्वास दिसला पाहिजे. म्हणजेच माझी समजा एक साधारण उदाहरण घेऊया की माझी कादंबरी प्रकाशित झालेली आहेत. माझ्या कादंबरीच्या 100 प्रती विकल्या गेल्या आहेत. विकतील का, विकल्या जाणार आहेत असं नाही, विकल्या गेल्या आहेत. मी फेमस किंवा सक्सेसफुल लेखिका बनलेली आहे. हे सगळं म्हणजे पॉझिटिव्ह टेन्समध्ये बोलायचं आहे. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आपण जे युनिवर्सकडे मागितलेलं आहे ते ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे, याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा. म्हणजे जी गोष्ट पुढे मिळणार आहे, नक्कीच मिळणार आहे. तुम्ही तसा विचार केला तर 100% मिळते. हा माझा अनुभव आहे. फक्त ती मिळालेली आहे आत्ताच, असा विश्वास ठेवायचा आणि आत्ता ती आपल्याजवळ आहे.
असंच आपण डोक्यात ठेवायचं आणि तोच विचार करायचा. आणि तिसरा भाग याचा आहे तो म्हणजे रिसीव, म्हणजे स्वीकारा. जणू तुम्ही ती गोष्ट मिळवली आहे अशी भावना मनात निर्माण करा आणि त्या आनंदाचा अनुभव घ्या. म्हणजेच तुम्ही जो गोल ठरवला तो तुमच्याकडे ऑलरेडी पूर्ण झालेला आहे तुमचा, आणि आता त्या पूर्ण झालेल्या गोलमध्ये तुम्ही किती आनंदी आहात, किती हॅपी आहात, तुमची फिलिंग काय आहे, तुम्हाला किती छान वाटतं आहे, तुम्ही किती खुश आहात, हे फील करायचं आहे. म्हणजेच हे स्वीकारायचं आहे, हे रिसीव करायचं आहे. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी होती ती मिळाली आणि त्यात तुम्ही खूप आनंदी आहात, सुखी आहात, हे इमॅजिन करायचं आणि ते स्वीकारायचं की हां, हे माझ्याकडं आहे सगळं, मला जे हवं होतं आहे, माझं नवीन घर झालेलं आहे, मी ह्या घरात राहते आहे, मी खूप आनंदात आहे, मी सुखात आहे, हे असं बोलायचं. कंटिन्युअसली मनात तुमच्या बॅक ऑफ माइंडसुद्धा हे तुमचे विचार चालू असले पाहिजे. तेव्हा ती गोष्ट 100 नाही 1001% पूर्ण होते, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगण्यासाठी सांगते की हे जे पुस्तक आहे द सिक्रेट, जेव्हा इंटरनेट इतकं सुरुवातच झाली होती मे बी 2010-11 साली, फेसबुक किंवा इंस्टा नव्हतं तेव्हा, फेसबुकबद्दल किंवा इंटरनेट असेल गुगल याची जास्त माहिती नव्हती. त्यावेळेस मी मोबाईलवरतीच इंटरनेटवर कथा कविता सगळ्या वाचायचे. तेव्हाच मी द सिक्रेट बुक हे इंग्लिशमध्ये होतं गुगलवरती, ते मी वाचलेलं होतं त्याच काळी. आणि तेव्हापासून माझ्या विचारामध्ये, माझ्या वागण्यामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल झाले आहेत. त्यामुळे हे पुस्तकातून बरेच वर्ष झाली, पण या पुस्तकावरती मी विश्वास ठेवला आणि मी रोज ते थोडं थोडं करून पुस्तक वाचलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यातल्या सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि त्याच्यातलं 100% म्हणते मी मला मिळालेलं आहे. त्यामुळे हे खूप छान असं पुस्तक आहे. आता हे 3 स्टेप जे पहिल्या आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह, ह्या 3 गोष्टीवरती काम करायचं आपण, म्हणजेच की ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. ती भावना तशी मनात निर्माण करा आणि त्याचा आनंदाचा जो आनंद होईल तुम्हाला ती गोष्ट मिळालं त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तर कधी कधी लोक विचारतात की हे सगळं मिळवायला किती वेळ लागेल. तर उत्तर आहे, जितका तुमचा जास्त विश्वास तितक्या लवकर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार आहे. हे 100% खरं आहे. पण जर शंका असेल, तुमच्या मनात थोडा जरी अविश्वास आला किंवा डाऊट आला, ही गोष्ट मला मिळणार का, मिळाली नाही तर ते काम करणार नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करणार नाही. तुमच्या मनात त्या गोष्टीबद्दल डाऊट असता कामा नये. त्यामुळे तुम्ही विश्वास असेल तुमचा, जितका गाढ विश्वास तितकी ती गोष्ट लवकर तुमच्या आयुष्यात येणार आहे. हे 100% खरं आहे. तसं जर तुम्ही विचार केला, तुमची गोष्ट तशी पूर्ण झाली, तर नक्कीच या माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट नक्कीच करा. कारण जितका विश्वास जास्त तितक्या सहज लवकर परिणाम दिसून येतात. आता या पुस्तकात सांगितले की ग्रॅटिट्यूड पण तुम्ही हे करा. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेवर पण भर द्या. कृतज्ञता याच्यावरती भर द्या. म्हणजेच धन्यवाद म्हणण्याचे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जुनी कार आहे समजा आणि तुम्हाला नवीन कार हवी असेल, तर जुन्या कारबद्दल तक्रार करू नका की बाबा ही खराबच झाली आहे आणि आता कामच काढलं आहे किंवा आता इतकं मला ॲव्हरेज देत नाही, असं काही बोलू नका. उलट त्या कारला धन्यवाद म्हणा की तू मला इथंपर्यंत आणलंस, तुम्हाला सेफली, कधी माझा अपघात नाही घडून दिला. ती कार, त्या कारबद्दल पण तुमच्या त्या भावना असल्या पाहिजेत, विश्वासाच्या आणि पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टीत त्या गोष्टीला थँक्यू म्हणायची सवय लावून घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहता, तेव्हा तुम्ही अजून चांगल्या गोष्टीसाठी पात्र होतात. हा सुंदर असा नियम आहे की तुम्ही जे आपल्याला या भगवंताने दिलेलं आहे, आपले शरीर आहे, एवढं सुंदर शरीर, आपले अवयव सगळे धडधाकट आहेत, आपले डोळे, आपण रोज श्वास घेतो आहे, आपल्याला रोज 2 वेळेचं पोटभर खायला मिळतं आहे, सगळ्या गोष्टीत आपण सुखी आहोत. त्याबद्दल त्या भगवंताचे धन्यवाद माना, आभार व्यक्त करा. कोणीही तुमच्या आयुष्यात तुम्हाला मदत करणारे असेल त्यांना थँक्यू म्हणा. मदत करणारे नसतील, सहजच तुमची मैत्रीण आहे पण आयुष्य कायम ती तुमची मैत्री जोपासती आहे, तुमची मैत्रीण आहे, तिला देखील थँक्यू म्हणा. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहता, तेव्हा तुम्ही अजून चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकता. आता त्याच्यात अजून एक सांगितलं की व्हिज्युअलायझेशनची शक्ती समजण्यासाठी पुस्तकात जॉन यांची एक गोष्ट सांगितलेली आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच इमॅजिनेशन, कल्पना करायची. तशी गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे, याची कल्पना करायची, चित्र डोळ्यासमोर आणायचं.
जसं आपण एखादी कथा लिहिताना इमॅजिन करतो ना, बाबा आता असं घडणार आहे, ही नायिका आहे, ही नायिका आहे आणि अशी त्यांची भेट होती आहे, हे जे आपण इमॅजिन करून लिहितो तशा पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी जॉन याची गोष्ट सांगितलेली आहे की त्यांनी एक विजन बोर्ड तयार केला होता आणि त्यावर त्यांनी आपल्या स्वप्नातील घर, कार, लाईफ पार्टनर यांच्या चित्राचा समावेश केला होता. विजन बोर्ड म्हणजेच एखाद्या कागदावर किंवा एखाद्या बोर्डवरती आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी, गाडी असेल, बंगला असेल, ऑफिस असेल, अजून काही वेगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्याचं चित्र काढून त्यांनी ठेवलं होतं. आणि अनेक वर्षांनी त्यांनी ते लक्षात घेतलं की त्यांनी विकत घेतलेलं जे घर होतं ते अगदी त्या चित्रातल्या घरासारखं होतं. म्हणजे या गोष्टी का घडल्या, तर त्यांनी ते जॉन जे आहेत त्यांनी ते इमॅजिन केलं, ते विजन बोर्ड समोर ठेवला डोळ्यात, म्हणजे घरात कुठेतरी लावून ठेवायचा की मला हे हवं आहे, ते तुम्ही चित्र गुगलवरून घ्या आणि त्याचं एखादं प्रिंटआउट काढा आणि ते ठेवा किंवा मोबाईलवरती तुम्ही वॉलपेपर लावा आणि बघा रोज त्याच्याकडे की मला हे मिळालेलं आहे, हे मिळालेलं आहे. आणि तुम्हाला कळणार देखील नाही कधी गोष्ट ती तुमच्या आयुष्यात येईल. आणि जितका जास्त विश्वास ठेवाल तितकं ती गोष्ट लवकर येणार आहे. तर शेवटी पुस्तकात लेखिका हेच सांगते की तुम्हाला जे हवं आहे ते स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते स्पष्ट पाहिजे, तिथे गोंधळ नको. विश्वास ठेवा की तुम्ही ते मिळवू शकता. इथे विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही त्यासाठी पात्र आहात हे मनापासून माना. म्हणजे त्यासाठी तेच आहे की स्वतःवर विश्वास की ही गोष्ट मला मिळालेली आहे आणि मी यासाठी पात्र आहेच. आपण कधीही स्वतःला कमी लेखायचं नाही आणि आनंदाने जगायला सुरुवात करा. द सिक्रेटचा खरा सार असा आहे की तुमच्या विचारांची शक्ती ओळखा, कृतज्ञ राहा, आनंदी राहा आणि विश्वासावर विश्वास ठेवा. पुस्तकातील काही सुंदर विचार इथे आहेत बघा. तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही मनापासून अनुभवता, फक्त विचार करता ते नाही. म्हणजेच त्या गोष्टीचा अनुभव करताय तुम्ही की बाबा मला हे हवं आहे आयुष्यात, ते ऑलरेडी मला मिळालेलं आहे, मी त्याबद्दल कृतज्ञ आहे आणि मी त्यात खूप छान मला फिलिंग येते कारण मला ते मिळालेलं आहे, माझ्याजवळ आहे. याचा जेव्हा तुम्ही अनुभव घेता, त्याला फील करता, तेव्हा ती गोष्ट नक्की खरी होते. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या जुन्या विचारांमुळे आहे, बरोबर. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन सतत काम करत असतो. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा, अगर नका ठेवू. आज तुमच्या आयुष्यात सक्सेस असेल, यश असेल, तर ते कुठेतरी तुम्ही याच्या आधी बॅक ऑफ माइंड तुम्ही बोलला असाल की मला हे हवं आहे, मी सक्सेसफुल होणार, म्हणून ती गोष्ट आज तुमच्यापर्यंत आलेली आहे. तर हे कसं झालं, तुम्ही विचार करत गेलात आणि बॅक ऑफ माइंड किंवा साईडला तुमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतच होतं. त्याच्यामुळे ती गोष्ट घडलेली आहे तुमच्या आयुष्यात. त्याच्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सतत काम करत असतं. त्याच्यावरती विश्वास ठेवा, अगर नका ठेवू, पण ते काम करत असतं. वाईट विचार जर तुमच्या मनात आले तर तुम्ही दुसऱ्याचं नाही तर स्वतःचंच नुकसान करत असता. म्हणजे आपण एखाद्याबद्दल आपल्या मनात चीड असेल, राग असेल तर आपण पटकन त्याच्याबद्दल वाईट साईड बोलून जातो, पण याच्यामुळे नुकसान हे आपलंच होतं, समोरच्याचं काही नुकसान होत नाही. त्याच्यामुळे कोणाबद्दल निगेटिव्ह भावना किंवा चीड, राग मनात ठेवू नका. शक्य असेल तर समोरच्याला माफ करायला शिका. जगातील प्रत्येक मोठी गोष्ट ही एका छोट्या विचारापासून सुरुवात होते, बरोबर आहे. जगातील प्रत्येक मोठी गोष्टीला एक छोटासा विचार असतो, त्याच्यातून ती उत्पन्न झालेली असते. गौतम बुद्धांनीही हेच सांगितलेलं आहे की माणसाचे विचार त्याच्या आयुष्याची रूपरेखा ठरवतात. म्हणूनच तुमच्या विचारांची ताकद ओळखा आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवा. तो खूप छान आहे, असं सिक्रेट बुक आहे. जर तुम्हाला कुठे मिळणार ते ऑनलाईन असतं गुगलवरती वगैरे. हार्ड बुक जरी मिळालं तरी ते घ्या आणि नक्की वाचा. पण नुसतं वाचून ठेवू नका. तर त्यात जे सांगितलेलं आहे लेखिकेने त्याचा नक्की अवलंब करा. 100% नाही तर 1001% मी सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एक छोटंसं एका व्हिडिओ विश्वास ठेवायचा कसा, छोटासा एक प्रयोग करून बघा. जे हवं आहे तुम्हाला ते लिहून काढा. रोजच त्याचं इमॅजिनेशन करा, तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे असं पहा आणि लवकरच त्याच्यावर जितका तुम्ही विश्वास ठेवाल लवकरच ती गोष्ट तुमच्या आयुष्यात असणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.